महत्त्वाची बातमी आहे। निवडणुकीपेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीकडे लक्ष द्या। भाजप वरिष्ठांचे सगळ्या पदाधिकाऱ्यांना आदेश आहेत। निवडणुका येतच राहतील, पण लाखोंच्या पोशिंद्याकरता मैदानात उतरून काम करा। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी पोहोचेल याकडे लक्ष द्या। शेतकऱ्यांना मदत करताना स्वतःची जाहिरात करणं टाळा, फार महत्त्वाचं। भाजपकडून शालेय वस्तूंचा 5 लाख किट वाटण्याचं नियोजन आहे। पूरग्रस्तांना 5 लाख प्रथमोपचार पेट्या देखील वाटल्या जाणार आहेत। पूर ओसरतात जिल्ह्यातील प्रत्येक गावात आरोग्य शिबिरांचं नियोजन केलं जाईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, फार महत्त्वाचं खरं तर भाजपाने या ठिकाणी सांगितलेलं आहे, निवडणुका येतील जातील, पण जगाचा पोशिंदा हा वाचायला हवा। निश्चित लागवी, कारण महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ज्या आता पूरग्रस्त भागामध्ये गरजेच्या पडणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लोकांची घरदारं वाहून गेलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे। परिणामी या शाळा पुन्हा सुरू करायच्या असतील तर विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेपर्यंत आणावं लागेल। विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं असतील, त्यांची दप्तरं असतील, पाण्याच्या बॉटल्स असतील, या सर्व वस्तू आता पोहोचवण्याचं काम आहे ते भाजपने हाती घेतलेलं आहे। मुख्यमंत्री सहायता निधी आणि भाजप या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हे 5 लाख शालेय वस्तूंचे किट आहेत ते गावोगावी पोहोचवले जाणार आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, मोठ्या प्रमाणात चिखल असल्यामुळे जनावरं वाहून गेलेली आहेत ती आता कुजण्यास सुरुवात होतील आणि त्यामुळे रोगराई मोठ्या प्रमाणात पसरू शकते आणि म्हणूनच ज्या बारीक बारीक इजा झालेल्या आहेत त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यासाठी 5 लाख प्रथमोपचार पेट्या आहेत त्या गावोगावी पोहोचवण्याचं नियोजन आता भाजप मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून करत आहेत। तिसरी महत्त्वाची गोष्ट, आता एकंदरीत पुन्हा एकदा जनजीवन आहे ते सर्वसामान्य पूर्वपदावर येईल आणि अशा वेळी मोठ्या प्रमाणात रोगराई पसरू शकते आणि ही रोगराईपासून लोकांचा जर बचाव करायचा असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्पिटलपर्यंत प्रत्येकाला येणं शक्य नाही आहे। त्यामुळे गावाखेड्यामध्ये जाऊन आता भाजपकडून आरोग्य शिबिरांचंही नियोजन केलं जाणार आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं पाठबळ आवश्यक आहे आणि म्हणूनच कुठेतरी एकीकडे निवडणुकीची तयारी सुरू झालेली होती भाजपकडून, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील आणि नगरपालिका महानगरपालिका असतील, मात्र या निवडणुकींचं काम बाजूला ठेवून आता सर्वात मोठं काम जे असेल ते शेतकरी आहेत त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करण्याचं आहे आणि म्हणूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने आता भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्याला ग्राउंड लेवलवरती बचाव कार्य आणि पुनर्वसन कार्यामध्ये पाहायला मिळतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।